नमस्कार 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 नमस्कार. तर तुमची आणि माझी तुकडवाडीमध्ये तशी भेट कवा झालेली नाही. आज आपली 1 to 1 अशी पहिलीच आपण भेट इकडे करतोय. तर माझं नाव शुभ्र पांढरे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शुभ्र पांढरे म्हणजे काय. तर शुभ्र माझं नाव आहे आणि पांढरे आमचं आडनाव आहे. याचं झालं असं, मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझ्या आईबापाचे डोळेच पांढरे पडले. ते म्हटलं किती करतो तू अन पोरगा आपण जन्माला घातलेलं आहे. त्याच्यामुळे मी असे पांढरे कपडे परिधान करायला सुरुवात केली. आपण गावामधले सोशल वर्कर आहे. तर शुभ्र पांढरे नावाने आपण सगळे प्रसिद्ध असतो. आज तुकडवाडीमध्ये मला कळले काहीतरी लग्नाचं वातावरण आहे. म्हणलं सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर माणसानं लग्नामध्ये गेलं पाहिजे. लग्न म्हणल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी आठवतात मंडळी. तर लग्नामध्ये जेवढे जोक सापडतात ना तेवढे चला अवयवदेमध्ये सुद्धा नाही तुम्हाला सापडणार. खरं शपथ सांगतो मी तुम्हाला. तर सगळेजण लग्नात गेलेले असतात. लग्नामध्ये काय करतो आपण, अक्षता टाकतो. टाकले असतील का नाही दुसऱ्या डोक्यावर अक्षता. तुम्ही नीट शाळेतल्यासारखे वागू नका रे कार्यक्रमात. हो काय दुसऱ्याच्या लग्नात जायचं म्हणलं का नाही तर आदल्या दिवशीपासूनच आपण थोडेसे कमी जेवून जात असतो. का तर बाळूच्या लग्नाला जायचं, बाळूच्या लग्नाला जायचं, बाळूच्या लग्नाला जायचं. इतके आपण उपाशी राहिलेला असतो की आपल्याला जे अक्षदा वाटलेल्या असतात निम्मे लोक त्या अक्षदा खाताना तुम्हाला दिसतील. घरात कधी तांदूळ काढून मुठभर खाल्लेले बघितलेत का आपण. नाही. पण लग्नात अक्षदा का खातात मला अजून कळलेलं नाही. बरं नॉर्मल नियम कसा आहे, वधूवराच्या डोक्यावरती त्या टाकायच्या असतात. साधं आहे का नाही. आपण कसे टाकतो, ह्यो त्याच्या डोक्यावर टाकतो, ह्यो पुढच्या डोक्यावर टाकतो, तो पुढच्या डोक्यावर टाकतो, तो पुढच्या डोक्यावर टाकतो. जे पोचले ते तुमचे. त्यातले त्यात काही लोक असे मारत पण असतात. तुम्ही नीट बघा. समजून घ्यायचं ह्याचं काही लग्न ठरलेलं नाही आणि पुढचे 10 वर्ष काही ठरत नाही. त्यामुळे त्याचं जे फ्रस्ट्रेशन असतो तो तिकडे काढत असतो. लग्नामध्ये आणखीन एक गमतीदार गोष्ट काय असते, जेवण. निम्म्यापेक्षा जास्त लोकांचं लक्ष तिकडेच असतं. जेवणाची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली. बरं तुम्ही ऑब्झर्व करा, ज्यानं आयुष्यात खरंच गुलाबजामला तोंड लावलेलं नाही तो 4-4 गुलाबजाम घेतो बुफेमध्ये. घेतो का नाही, त्याला तर पटलेलंच आहे. खरंच गुलाबजाम आपण खात नाही. पण दुसऱ्याच्या लग्नात गेलं की ते काय गुलाबजामचा ढीग आपल्याला मांडायचा असतो काय माहिती. सगळी अशी भांडी मांडून ठेवलेली असतात आणि त्यांचं मनच भरत नाही. त्यामुळे आणि कुठं भांडी आहेत का बघत असतात. त्यातल्या त्यात एक भांडं रिकामं असतं, तिकडं आपलं लक्ष असतं. ह्यातलं संपलंय का काय, ह्याच्यात चांगला आयटम असेल एखादा असेल. बऱ्याच जणांचं लक्ष तिकडं असतं. आमचा एक मित्र बराच वेळ त्या भांड्याजवळ असं घुटमळत होता. सगळ्यांची जेवणं झाली, सगळे निघाले. त्याला वाटलं ह्याच्यातला आयटम कवा येणार ना मी कवा खाणार तो आयटम. त्याने विचारलं ह्याच्यात काय कवा येणार. ते म्हणले काय नाही, हे हात धुवायला ठेवलं, धुताय त्याच्यात. माणसाचं मनच भरत नाही तुम्हाला सांगतो. कॉपी करायची आपल्याला सवय असते. हिंदी पिक्चर बघायचा त्यातलं लग्न कॉपी करायचं आहे का नाही. तशी फॅशन करतात पोरी, तशी डिझाईन करतात पोरी. पोरांचं सुद्धा कसं असतं, ते बुटला पोहायचं एक आयटम आला होता मध्ये, तुम्ही बघितलं असेल. माधुरी दीक्षितच्या पिक्चरमध्ये बघितलं. आमच्या गावात लयच क्रेज आली. आमच्या गावातल्या बाळून ठरवलं आपण सुद्धा बुटला पोहायचं आणि पैसे काढायचे. त्यांनी केलं ना तसं. बहिणीच्या लग्नामध्ये त्यांनी काय केलं, बूट लपून ठेवला. तो माणूस शोधतोय बूट कुठे, बूट कुठे, बूट कुठे. तो म्हणला जावई बापू 500 रुपये देत असला तर बूट देतो. तो म्हणला हे घे 500 रुपये. 500 रुपये मिळाले बुटाच्या बदल्यात. 2 दिवसांनी गावात असं झालं, एक लग्न लागलं होतं आणि त्यात सगळे नवरदेव शोधत होते. 2 तास झाले, 3 तास झाले, नवरदेव कुणाला सापडला ना. संध्याकाळी नवरदेव कुठे सापडला असेल, गादीच्या खाली. कुणी ठेवला गादीच्या खाली नवरदेव, तो बाळूनं. म्हणले बाळू तू असं का केलं. अरे म्हटलं बुटाच्या बदल्यात 500 मिळाले, नवऱ्याच्या बदल्यात किती मिळाले असते बोला. बाळू दुसऱ्या दिवशी जेलमध्ये आमचा. तर मंडळी अशा अनेक गमती जमती या लग्नामध्ये घडत असतात. आता मला सांगा, आपण लग्नाला काय म्हणतो, वेडिंग. आता वेडिंग आणि वेल्डिंग यामधला काय फरक आहे सांगा. जेव्हा आपण वेल्डिंग करत असतो ना, आधी ठिणग्या उडतात नंतर बंद जुळतात. वेडिंगमध्ये उलटं होतं, आधी बंद जुळतात आणि आयुष्यभर ठिणग्याच ठिणग्या उडत असतात. तर काय लग्नावर असं बोलत राहिलं तर अख्खा एपिसोड निघून जाईल. ते म्हणतात ना, तो असा लाडू आहे जो खाल्ला तरी माणूस पस्तावतो, नाही खाल्ला तरी पस्तावतो. माणूस लय स्वार्थी, तो म्हणतो मग खाऊन अपचन झालं तरी चालेल पण तो खायचाच. तर म्हणजे किती काही झालं तरी प्रत्येकाची ही इच्छा असते की आपलं कधी ना कधी लग्न व्हावं. आणि अशीच एक लग्नाळू मुलगी आता या मंचावरती येणार आहे, जिचं नाव आहे नकटू. Yeah.
काय नुपूर, कसली स्वप्न बघतेस? कोण असेल रे माझ्या स्वप्नातला राजकुमार? कुणीही असेल, पण तो असेल माझ्यासारखा स्मार्ट. यश, तो असेल तुझ्या मनाजोगता कोणी खास. अय्या खरंच? चॉकलेट लाइम जूस आइसक्रीम टॉफियाँ पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ. गुड़िया खिलौने मेरी सहेलियाँ अब मुझे लगती है सारी पहेलियाँ. ये कौन सा मोड़ है उम्र का. हे नक्टू, हे चॉकलेट लाईम ज्यूस काय मागतेस? केळ्यांचा बिझनेस आहे की नाही आपला, मग केळ्यांचा मिल्कशेक माग. नाही तर केळ्यांचे वेपर माग ना, स्टार्टर. पप्पा, मला कोणासारखा नवरा मिळेल? सलमान की रणबीर? एक बोट धर. रणबीर. बस आता मी माझ्या मुलाला रणबीर करणार. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए. उसे कहो कभी सामने तो आए. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए. उसे कहो कभी सामने तो आए. व्हॉट प्यार प्यार. तेव्हाच मुलगा शोधून ठेवला असता तर एव्हाना टॉवर झाला असता. नक्टू, मी ना आता तुझ्यासाठी थुकरटवाडीत जाऊन हसरे सोमवार मंगळवार करेन. म्हणजे बघ, तुझ्या नशिबात चांगलं स्थळ येईल. मेरे नसीब में तू है कि नहीं. तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं. मेरे नसीब में तू है कि नहीं. तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं. ये हम क्या जाने, ये वही जाने जिसने लिखा है सबका नसीब. मेरे नसीब में तू है कि नहीं. तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं. मेरे नसीब में तू है कि नहीं. तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं. नक्टू, बाळा सगळं चांगलं होईल. पण मम्मी, माझं लग्न कधी होणार? होणार. थोड्याशा अटी कमी केल्यास ना की सगळं चांगलं होणार. नाही हा, मला माझ्या अटीत बसणारा मुलगा हवाय. मी नाही अटी बदलणार. हम तो भाई जैसे हैं वैसे रहेंगे. हम तो भाई जैसे हैं वैसे रहेंगे. अब कोई खुश हो या हो खफा, हम नहीं बदलेंगे अपनी अदा. समझे
नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या सुक्रटवाडीतून, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस प्रस्तुत. चला हवाय उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोकुळ दूध, स्वाद पार्टनर बादशाह मसाला. तर मंडळी, थुकरटवाडीमधलं आजचं वातावरण लग्नाचं वातावरण आहे. तुम्ही बघतच असाल की आम्ही थुकरटवाडीमध्ये फुलं वगैरे लावलेली आहेत आणि माझ्या आधीच इथे एक सुंदर नृत्याविष्कार सादर झालेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला जो प्रश्न पडला आहे तोच प्रश्न थुकरटवाडीकरांना बरेच दिवस झाले पडलेला आहे की नकटीचं लग्न कधी होणार, या नकटीला नक्की कसा नवरा पाहिजे. म्हणूनच आज या मंचावरती नकटीच्या लग्नाला सावधान म्हणत या सिरियलमधले सगळे आपले लाडके पाहुणे कलाकार येणार आहेत. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. मला वाटलं होतं की आल्या आल्या मला नाचवतील, पण तसं काही झालं नाही. प्रत्येक जण आपापली जागा धरून घेतली पहिल्यांदा. कारण लग्नात हेच असतं बाबा, लग्नात हेच असतं. कारण पुढचा जेवत असतो, मागचा त्याच्या सीटच्या मागे उभा असतो. ह्याचं झालं की आपल्याला जेवायचं. पण लग्नाचं वातावरण आहे आणि इतके सगळे छान सजून धजून आलेले आहेत. मला असं कळलं की नुपूरला गुलाबी रंग फार आवडतो, म्हणून गुलाबी रंगाचं जे काही मिळेल ते मी आज परिधान करायचं ठरवलं होतं. आणि तसा एक मला ब्लेझरसुद्धा मिळाला. आणि मला वाटतं माझ्यासाठीच म्हणून की काय ती गुलाबीच रंगाची साडी नेसून आली, बरोबर? ती कुठल्याच एपिसोडला एवढी लाजली नाही जेवढी आज लाजते, असं नाही तुम्हाला वाटत? पण खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्राजक्तासाठी, जी नुपूरची व्यक्तिरेखा साकारते. स्वागत करूयात पूर्णिमा तळवळकर यांचं. संजय कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. रागिणी सामंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि स्वागत झालं पाहिजे शकुंतला नरे यांच्यासाठी. त्यानंतर स्वागत करूयात वर्षा धांदळे यांचं. जोरदार टाळ्या. अभिनय सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अभिजित आमकरसाठी जोरदार टाळ्या. आणि मधुबालाचं स्वागत झालं पाहिजे उर्मिला काटकरसाठी. जोरदार टाळ्या. सोनाली पंडित यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आनंदा कारेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला सुरुवात करायची प्राजक्ता तुझ्यापासूनच. झी मराठीशी तुझं एक वेगळं नातं आहे आणि या आधीच्या सिरियलमधून ते आपण पाहिलं, जुळून येतील रेशीम गाठी. त्यामधली प्राजक्ता वेगळी होती, याच्यातली प्रचंड वेगळी आहे. कसं वाटतं? मज्जा येते. एकतर टायटल रोल करायला मिळावा ही प्रत्येक कलाकाराची इच्छा आहे, असतेच. आणि तो करायला मिळाला ह्याचा मला फार आनंद होतो. ऑल थँक्स गोज टू झी मराठी. खरं सांगायचं तर हा त्यांचाच विश्वास आहे की ते जे कॅरेक्टर जे उत्तर ध्रुव होतं आणि हे दक्षिण ध्रुव आहे, मी करू शकते. त्यामुळे खरं तर माझ्यावर विश्वास बसला की आपण यांना असं वाटतंय हे आपण करू शकतो, म्हणजे आपण करू शकतो बहुतेक. वा. या मंचावरती इतके कलाकार एकत्र, हे कलाकार एकत्र म्हणजे एवढे कलाकार एकत्र आपल्याला दोनच ठिकाणी दिसतात. एक तर ह्या सिरियलमध्ये नाही तर झी मराठी अवॉर्डला. त्यामुळे आज इकडे ते अवॉर्ड दिले तर झी मराठी अवॉर्ड सुद्धा होऊ शकते, एवढे कलाकार एकाच मंचावरती आलेले आहेत. झी मराठी जसं एक खूप लोकप्रिय चॅनल आहे तसं आमच्याकडे केबल नेटवर्क आहे. आणि त्या केबल नेटवर्कवर सुद्धा हल्ली डेली सोप सुरू झालेला आहे. तर ते सुद्धा एक डेली सोप दाखवत आहेत सध्या. तुमचं बघूनच कॉपी करतात ते आणि लगेच दाखवायला सुरुवात करतात. तर तुमच्याकडे नकटीच्या लग्नाला यायचं. ही सिरियल चालू आहे. आमच्याकडे चपटीच्या लग्नाला सावधान. तर आता हे काय आहे, तर हे आता काय आहे ते, तिचं नाव तसं का आहे याची कारणं सगळी तिकडेच कळतील आपल्याला. तर बघूयात या सिरियलमध्ये काय घडणार, जिचा एकच भाग बनलाय, पहिला आणि शेवटचा. नाही अण्णा तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी झालेली आहे. हा सगळी होलसेलमध्ये तयार केलेली आहे. मंडपाला सांगितलेलं आहे आपण. आणि जेवणाचं सगळं कॉटरिंगवाल्याला दिलेलं आहे. कोण? कॉटरिंगवाले जेवण केटरिंग. हा ते सगळे भांडे कोंडे तेच आणतात. नाही तुम्ही अण्णा अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी झालेली आहे. फक्त नवरा मुलगा सापडला की लगेच लग्नाचा भार. हा बरं नाही हे बघा लक्षात ठेवा, आज चपटीचं लग्न जमवायचं म्हणजे जमवायचं. ओके हा चल.
आज काय हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे इकडे? तुम्हाला खोटं वाटतं मला एकच प्रश्न पडतो का ह्या सिरियलमध्ये निर्मात्याला साड्याचा जास्त खर्च असेल बा केवढ्या साड्या वाप लागतात है की नाही? नाही पण त्यांच्याकडे साड्या आणण्यासाठी कारणं सुद्धा चांगली चांगली आहेत बघा ना. रागिणी सामंत, पौर्णिमा आहेत. आपल्याकडे साड्या आणायला कारण कोण? भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे. बरं राहिलं फॉरेस्ट चेंज म्हणून कधी कधी मिशी काढून भारत गणेशपुरे सुद्धा तेही खपवावे लागतात आम्हाला. पर्सनल गोष्ट पर्सनल नाही. हा असू द्या. तुमच्या घरातलं सांगा, त्यांच्या घरातलं सांगत बघा बसा. एक मिनिट घर बीर असे थुकरट शब्द वापरू नका. हा? आमचा वाडा आहे वाडा. हो कुठला वाडा? लेट मी सी यू. अरे बापरे. हा आमचा वाडा बटाटे वाडा. काय बटाटे वाडा असं कुठे नाव असतं का? बटाटे वाडा. सिरियल मधले कलाकार पाहना कसे बटाटे वाड्यासारखे. म्हणून नाव ठेवलं बटाटे वाडा. नाही ठीक आहे, चांगलं हेल्दी आहे. आनंद कार्यकर्ते काय ते तळलेली मिरची आहे बटाटे वाड्यासोबत लागतं. आणि त्याचा अजून एक फायदा आहे माहिती आहे काय? का? वडा खाऊन झाल्यावर सगळे टूथपिक म्हणून वापरतात. बरं असू द्या काय हरकत नाही. आता एवढी सगळी तयारी झालेली आहे पण आमची बायको कुठे आहे अजून? काय बायकोचं नाव काय तुमच्या? हे विजू उर्फ बेबी आत्या. वा वा. नमस्कार. हाय 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 सगळ्यांना. मी विजू. हा अच्छा आडनाव काय? दीनानाथ चव्हाण. विजू काय? दीनानाथ चव्हाण. हाय सारा. बस कर ना तुला चान्सच पाहिजे. काय हो कशाला बोलवलं मला? आता कुठे डोळा लागला होता? डोळा लागला होता? डोळा लागायला तू उघडला तर पाहिजे का तरी. सारखं आपलं झोपेत असतं. 2 सीनच्या मध्ये झोप काढता आहे ना पौर्णिमध्ये आपलं. गप्पा बसा. माझ्या झोपेविषयी बोलण्याचं काहीही कारण नाही आता. अरे आज रागव नको. आज शुभ दिवस आहे. आज आपल्या चपटीला बघायला मुलगा आहे. तुम्हाला सांगते ना निलेश भाऊजी आमच्या चपटीसाठी इतकी स्थळं आली आहेत ना पण लग्नापर्यंत एकही पोचत नाही मेलो. मला एक सांगा तुम्ही, मी आल्यापासून चपटी 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 त्यांनाही प्रश्न पडला असेल की त्यांनी एवढं छान नाव नक्की ठेवलं. तुमचं चपटी का नाव आहे? ड्रायडेला जन्म आहे तिचा. आणि तोही प्राईम टाइमला 7:30 नंतर. आत्याला विचारलं मी नाव काय बरं आत्याचा वेळ झाला होता. आता म्हणजे चपटी. सगळ्याला वाटलं चपटी 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 असं. पण तू काळजी करू नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. कसं टेन्शन घेऊ नका म्हणता तुम्ही? काही झालं तरी चपटी माझी मोगली आहे. काय काय चपटी माझी गुगली आहे. मुलगी मुलगी चपटी माझी मुलगी आहे. झालं केला ना फंबल. तरी मी म्हटलं पौर्णिमा तळवळकरचा कॅरेक्टर करून अजून एक फंबल कसा झाला. आता एकच केलाय मी. एकच? अरे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव जाणार आहे. हा इतके फंबल झालेले आहे. आता तर आडनाव पण चेंज करणार आहे म्हणजे तळवळकरच्या ऐवजी फंबलकर करणार आहे म्हणजे. असं मी ऐकलंय. बस झाला. बस झालंय. शांत राहा शांत राहा. एक काम कर आईला बोलो. कुठली 1 नंबर की 2 नंबर? हा एक राडाच आहे आमच्या घरात. एक काम कर तू एकटे दोघींना पण बोलो. काय राडा वाटत एकदा तर होऊ जाऊ दे. आई साहेब बाई साहेब या.
बाहेर पडली ना की लोक मला बोलतात आली बघ बिपाशा बासू, आली बघ बिपाशा बासू. वय 4 पोराच्या सासूचा आणि स्वप्न बिबाच्या बासूचं. म्हणून मी नेहमी लक्ष ठेवते. नवऱ्यावर लक्ष ठेवलं असताना आधी तर ह्या आलीच नसती घरात. आता लक्ष ठेवून काय फायदा आहे? 1 मिनिट, मी पण अधिकृत साचू आहे, कळलं का? आणि हो, मला जेवढ्या माझ्या नातीची काळजी आहे ना तेवढी तुम्हाला पण मला माहिती आहे, कळलं का? पण आहे कुठे आपली चपटी? काय लावलंय मगासपासून चपटी चपटी? एकानी तरी धड तिच्या नावाने हाक मारा तिला. हा करेक्ट आहे. नागपूर, हे बेटा नागपूर. नुपूर असेल ना, नुपूर. नाही, नुपूर तिकडे, आमचं नागपूर आहे. मी विदर्भाचा आहे ना, म्हणून नागपूर नाव. नागपूर. एक बेटा नागपूर. कसं लग्न होणार आहे सांगा? हिचा डान्स पाहून सगळं पळून जातात. पप्पा हा माझा फ्री स्टाईल डान्स होता पप्पा. अरे हे स्टाईल कोणी फ्री मध्ये पण बघणार नाही तुझी. चल ये. मामा काय मला एकापेक्षा एक मध्ये जायचं मामा. चपटू किती छान. पण त्यांनी काय होईल ग? डान्सचे कार्यक्रम मिळतील. 1 मिनिट. आता आहेत त्या सुपाऱ्या फोडा. उगा घेऊ नका. त्या सुपाऱ्या फोडायला भेटला पाहिजे म्हणून नवीन शो चालू केला माहिती आहे. एवढी सिरियल करण्यापेक्षा सुपाऱ्याच फोडायच्या होत्या, आता पानाची टपरी टाकायची. अगं असले विनोद करते म्हणून लग्न होत नाहीये का तुझं? आता जो मुलगा बघायला येणार आहे त्याने पसंत केलं पाहिजे, तुला लक्षात ठेव. अगं किती बोलायचं रे. या बाईला जन्माचा कंटाळा आहे. मला माझ्या स्वप्नांचा राजकुमार हवा. राजकुमार तो म्हातारा. अगं कसं बोलतो तो? जानीच्या आगीची मशाल. तो नाही, मग माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा उडत उडत येईल, उडत उडत येईल. उडत उडता डास पण येतो. मग त्याशी लग्न करणार आहेस का तू? चपटू चपटू गपटू बरं. नको पाया, तुला ना तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की मिळेल. हा हे बघ, तुझ्या लग्नासाठी दागिने पण बनवून ठेवले तर मी. मी पण बनवून ठेवले दागिने कपाटात. ओके ओके. हे बघा, एक काम बघा करा. आता गप्पा बसा. आता आपण झोपूया सगळ्यांनी जाऊ. उद्या की नाही नवरा मुलगा येणार आहे पाहायला हिला. हा चला चला सगळ्यांनी. चला, चला, हा? चला चला चला, चला. चल. ही पट्टी का चोर बांधतात कळत नाही. हिला भोकं पाडायची होती, कशाला पट्टी बांधली? मोठा वाडा दिसतोय, मजबूत माल असेल. या घरातले उठायच्या आधी सगळा माल घेऊन जातो. ईश्वर आता कुठे? झोपेत
अजय पिन आहे का पिन? पेन हा हा आहे ठीक आहे. झोपा तुम्ही झोपा. उघडते का दुसरी देव पिन? झोपा तुम्ही झोपा. हा, उघड तुम्ही. कोण आहेस तू? हा आहेस कोण? चोर चोर. अच्छा मग चाव्या देऊ का? मग माझा काय उपयोग? मी चोर आहे ना, पिनाने उघडणार. हा मग झोपा तुम्ही. भाज्या शाळेला एक कपाट आहे का काय? हा किती जोरी दिसते. आईस्ट्रे अरे कपाट आहे, फिरजीने येडीत काय घरात? मला आजीला विचारतो दागिने कुठे ठेवले. अजय ए अजय माल कुठे? मीच आहे. काय माल तुला हमाल म्हणायचे का? अरे बघा झेब्रा आलाय झेब्रा. आपल्याकडे झेब्रा आलाय झेब्रा. जावई बापू, अहो दिल्लीहून फ्लाईटने तुम्ही उद्या येणार होतात ना? फ्लाईट कधी आली आज? तुम्ही लावल्यावर आली काय? लाईट. फार विनोदी आहे बाबा. लाईट नाही हो, फ्लाईट. मी जाऊ? नाही जाऊ कसं? आता तुम्ही बेडीत अडकणार. मला पोलिसांच्या हवाले करू नका प्लीज. पाया पडतो तुमच्या पोलिसांच्या नका. लग्नाच्या बेडीत अडकणार. आता आमची नागपूरकर येली ना, इतकं लय खुश होते माहिती आहे. नागपूर नागपूर का? नागपूर आमची पोरगी. नागपूर बेटी. नागपूर बेटी. जाऊ मी? नाही नाही असं कसं? हे घे, जावई बापू ना वाढ. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ. नवरा नवरा होणारा. नाही होणार असं नाही होणार. ओवाळी ते नवरू काय नवरू नवरू काय? जाऊ दे ना मला. नाव काय तुमचं? चोर चोर. हेच माझे चित्त चोर. हे शिवी द्यायची नाही सांगून ठेवतो. चोरा म्हणून काय इज्जत आहे मला? चित्त चोर वगैरे म्हणजे डायरेक्ट चित्त बित्त बोलतो म्हणजे. पापा हेच आहेत माझे राजकुमार. हेच आहेत. मी जाऊ का? आता कसं लग्नाची सुपारी फोडायची आहे ना. आणि मला तिजोरी. तिजोरी चने के खेत में तिजोरी चने.
हे बघा प्लीज तुम्ही डान्स करू नका हिच्या तर अंगातच येते एकदम. सुपारी तुम्ही फोडा ना, मी कशाला? नाही तुम्ही असल्याशिवाय आम्ही सुपारी कशी फोडणार आहे? अरे मी काय अडकितोय का माझ्या शिवाय जमायला? आमच्या लता वहिनीला तुम्हाला भेटायचं आहे. फार खुश होतील लता वहिनी तुम्हाला भेटून. प्लीज. लता? कोण लता? थांबवा ना या कलिंगडाला. तुम्हाला व्हेल मासा म्हणायचा आहे का? स्वप्नील जोशी सारखे दिसणार. नाही ते स्वप्नील जोशीचीच कॉपी आहे, फक्त झेरॉक्स कॉपी वाटते एवढंच. जावई या जावई बापू जावई बापू चहा घेता? हो. नका घेऊ, ऍसिडिटी होते. कॉफी घेता? हो. नका घेऊ, झोप उडते होते. अच्छा. बरं ज्यूस घेता? नको. काय नको? आम्ही घेतो. आधी सांगायचं ना, मी पण घेतला असता ना थोडा ज्यूस. तुम्ही चहाबद्दल बोलले ना. तुम्ही देणार होता मग मी घेणार होतो ना. आम्ही काय चहाची किटली चहा द्यायला? किटली नाही, तू सुटली आहेस. ऐका थांबा. ते जावाई म्हणताय. आता एक काम करा, आता थोडं झोपून घ्या. उद्या सगळे लग्नाची सुपारी फोडायची आहे ना. चला झोपून घ्या. जाऊ का? नाही तुम्ही कसं, तुमच्या सगळं चालू आहे खेळ. येतो. अननस इथं काय करतात? अननस इथं झोपवानं कपटात कशाला? अहो नाही अण्णा असं काय झालं? सूर्य उगवला वाटतं. जावई बापू कुठे गेले? अरे बघा, हे बघा. अरे जावई बापू बघा, लहान लेकरासारखे गरंगडले. बरं झालं त्याला पलंगावर नाही झोपले, पण खाली पडले असते. बापू उठा जावई बापू उठा. आज पोराची लग्न तयारी करायची आहे. जावई बापू, मी काय म्हणतो, तुम्हाला मुलीला काही एकांतात प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करतो. तुम्ही काही करू नका, तुम्हाला लय कंटाळा आहे. चला. हा विचारा ना. तुम्ही काय करता? अंघोळ. तुम्हाला काय येतं? घाम. बाई उन्हाळ्यात तर एवढा येतो ना मला घाम, खरंच सांगते.
कलेची आवड. खूप खूप आवडते कलेची मला, म्हणजे कलेची फ्राय, कलेची मसाला खूप आवडते. भरतकाम येतं ना. कसं? मदन सुखात मदन सुखात अन्न जेवायला जेवायला जेवायला. हे काय? भरतकाम, भरत जाधव काम. बसा हा, बस पण मला हां 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 पाणी घेऊन ये ना जरा, ताण लागली. हां साधं की मिनरल? मिनरल वाटेल ते आण, मनाला वाटेल ते आणखी आईला ही गेली तेवढ्यात तिजोरी पळून घेऊन जातो मी. अरे ह्याला आवाज बेल आईला दार वाजते. हाय. हा हा मी राकेश. अच्छा. देशपांड्यांचं घर हेच ना? हा हेच आहे. ऍक्च्युली मी नागपूरला भेटायला आलोय दिल्लीवरून. हो का? अच्छा 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 अच्छा. आणि मी पोलीस आहे. मला असं वाटतं की आपण आधी पण कुठेतरी भेटलोय. हो, हे माझं घर आहे. भाड्याने नाही, भाड्याने. अच्छा, तुम्ही मालक आहेत का? हो, मी मालक आहे या घरचा. ओके. अशी खूप घरं दिली सगळ्यांना. चांगलं चांगलं. चला लवकर तयारी करायची आहे ना. ए चला चल. अरे चला चला लवकर. आई साहेब, आई साहेब. नमस्कार नमस्कार. अरे तुमच्याकडचे पाहुणे आहेत का? कोण आहे ते? चोर आहे चोर. हा, त्याला विचारलं ना तुम्ही कोणतं पोलीस सांगते. बघा ट्राय करा नक्की. बघा विचार. नमस्कार. नमस्कार. आपण कोण? पोलीस. काय बोललो? करेक्ट आहे. आता त्याला विचारा हाऊ आर यू. फाईन बोलेल बघा. बघा ट्राय. हाऊ आर यू? आय एम फाईन. बोललो का नाही? चोर आहे हा. चोर आहे तो. पण यांना पकडायचं कसं आता? सांगतो मी सगळं सांगतो. थांबा. बसा ना तुम्ही. बसा ना. हे रशी बांधायचा मी सांगन तेव्हा. ही टेप नका येत ना तुम्हाला? काढा ना टेप. 1 2 3 बांधा. निघाली. वा वा छान मस्त. हे घ्या तोंडाला लावून पकडला चोर. पण हा चोर आपल्या घरात आला कसं काय? हा दागिने चोरायला आलेला. दागिने कुठे आहेत? दागिने हे तिजोरीमध्ये. हा मग आता ही तिजोरी मी माझ्या गाडीत ठेवतो. चालेल. सेफ राहील. कळलं का? दागिने आपले मेहरबानी तुमची. तुमच्यामुळे चोर पकडला गेला. दागिने सेफ आहे. सेफ राहतात. घेऊन जा. सोन्यासारखा जावई मिळालाय. जा जा. दागिने घेऊन पडते. काय झालं? काय? नुसती तिजोरी घेऊन गेला. दागिने तर इथेच राहिले. अरे देवा. जावई बापू. हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो पोलीस. तुम्ही लवकर या. ताबडतोब. मी इकडे समोरच उभा आहे. बोला ना काय झालं? काय फोन मध्ये होता का तू? ते जाऊ द्या सोडा. काय झालं ते सांगा आधी. चोर पकडलाय. चोर. आता त्या चोराची काय खैर नाही. दाखवा चोर मला. हा काय? हा बघा हा बघा. ओ सर, अरे तुम्हाला काय कळतं मिळतं की नाही? हे कोण आहे? आमचे सर आहे ते. ह्यांना तुम्ही पकडला. सॉरी. मीच इन्स्पेक्टर राकेश भोसले. आणि तुमच्या मुलीला मीच बघायला येणार होतो दिल्लीवरून. क्या बात है. तो ये रिश्ता हम पक्का समझे. काय तुझी? तो कोण होता? तो चोर होता. तो चोर होता. अरे मग पकडा त्याला. अगं त्याला नाही आहे. आपल्या चपटीला पकडा. ती त्याच्या मागे दागिने घेऊन धावते. अरे चपटी. तर अशी आमची ही सिरियल आम्ही तयार केली होती. बघूयात कशी वाटली. पहिल्यांदा तिलाच विचारूया जिच्यावरती केली होती. प्राजक्ता. खूप छान आहे. सगळे खूप छान कामं करतात. खूप छान नाचतात.
हा मग ती जी आहे ना तिचा आणि तुझा एक डान्स झाला पाहिजे ना, आमची प्राजक्ता आणि तुमची प्राजक्ता. ए प्राजक्ता चैत कुलवेची रात आज आली या वरात धड धड काळ जात माझ्या माईना कधी कवा कुठ कसा जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले राया सोडा तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी आवाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आवाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आवाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी बरं आता आईकडे येणार आहे पौर्णिमाजी. तुम्ही यामध्ये इतकी गोड आई साकारताय, तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे आनंदाची गोष्ट एक मला खूप बरं वाटलेली गोष्ट की एअरपोर्टवर परवा मी गोव्याला चालले होते तेव्हा मला त्यांनी एअरपोर्टवर एकाने विचारलं तुम्ही नकटूची आई ना. मला इतकी गंमत वाटली आणि इतकं बरं वाटलं की वाव मला कोणीतरी नकटूची आई म्हणून ओळखताय. हीच माझ्यासाठी गिफ्ट होतं हे. आणि टीम इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी छान आहे की खरंच म्हणजे कुणाचंही चुकलं की आणखीन प्रोत्साहन दिलं जातं सेटवर की नाही असं नाही आपण असं करून बघूया तसं करून बघूया. त्यामुळे काय की आम्ही डुलक्या जरी घेतल्या मध्ये मध्ये सुद्धा कोणी काही बोलत नाही किंवा आम्ही फोटो काढून ग्रुपवर पाठवले जातात. अच्छा नाही किंवा वाक्य की हिचं एक वाक्य असं होतं की गरज ही शोधाची जननी आहे असं खरं तर म्हटलं जातं तर ती चुकीचंच बोलते. त्यामुळे तिचं वाक्य होतं की गरज ही शोधाची वहिनी आहे तरी सुद्धा ती असं म्हणते की गरज ही शोभेची वहिनी आहे असं म्हटलं तरी सुद्धा कोणी काही बोलत नाही. त्यामुळे हे खरं आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आमच्या साईडवर सगळं सांभाळून घेतलं जातं. कोणी एक चुकलं तरी आम्ही एक मिनिट तुझं छान आहे तुझं छान आहे म्हणतो की मी. तर आता मी येणार आहे एका अशा व्यक्तीकडे म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल की अभिनय आणि अभिजित यांचे जिम ट्रेनर असलेले आनंद कार्यकर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अच्छा आम्ही असतो एकत्र असतो. महत्वाची गोष्ट मी एकदा पहिल्यांदाच सांगून टाकतो. आमच्या मेकअप रूम मध्ये आता माझी तब्येत किती आहे आणि माझ्या अंगावरती हे दोघं ना झोपतात. काय होत असेल माझं आणि त्यासाठी मला ते मग कॅरेक्टरमध्ये थोडंसं घेऊन यावं लागतं मध्ये. बरं या कॅरेक्टरबद्दल भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे 2 शेड्स आहेत त्याच्यामध्ये. एकदा न प्यायलेला असतो तो मी सहज कारण की तसा आहेच मी न प्यायलेला असतो. आणखीन प्यायलेला असताना तर मला खूप अभ्यासासाठी खूप रात्री बसायला लागलं मला म्हणजे याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी बसायला लागलं. अतुल सरांबरोबर पण मी 1-2-3दा बसलो डिस्कशन करण्यासाठी बसलो. त्यामुळे खूप छान वाटतंय. राईट क्लिक मीडिया आणखीन झीचे खूप खूप आभार संधी दिल्याबद्दल. तर मंडळी खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये नकटीच्या लग्नाला यायचं. या आपल्या लाडक्या मालिकेतले हे सगळे कलाकार या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. पण लग्न अजून ठरलेलं नाहीये. बरीच उत्सुकता बाकी आहे. पाहुण्यांना एका भागात तर सोडणं अशक्य आहे. तेव्हा यांच्याच बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस पासून चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय गोको दूध स्वाद पार्टनर बादशाह मसाला.